नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज मला एक खूप आनंदाची बातमी शेअर करायची तुमच्यासोबत। मागे जेव्हा मी मेथीची भाजी दाखवली तेव्हा आमचा दिग्दर्शक रामेश्वर जगदाळेचं मी आवाहन केलं होतं की ज्या मुलीला उत्तम मेथीची भाजी करता येईल ती अगदी अशा उपवर मुलींसाठी आम्ही आवाहन केलं होतं आणि खरोखरच आमच्या रामेश्वरचं लग्न ठरलंय। तर आपण सगळेजण मिळून रामेश्वरला कॉंग्रॅच्युलेट करूया। रामेश्वर एक मिनिट बघा, सगळ्या इच्छुक वरांनी मला वाटतं निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये यायला पाहिजे। लगेच लग्न ठरतं। रामेश्वरचं खरंच लग्न ठरलंय आणि तुझ्या होणाऱ्या बायकोला मेथीची भाजी करता येते, नाही तर माझ्याकडे पाठव शिकायला तर येणारच आहे। कॉंग्रॅच्युलेशन। आता अजून एका आमच्या टीम मेंबरची ओळख करून देते। गौरव, तू अभी कैमरा से यहाँ पे आ जा। हा पण आमचा निवेदिता सराफ रेसिपीजचा अतिशय खंडावीर, ह्याचं नाव आहे गौरव खंडेलवाल, राईट? कहाँ से हो तुम? इंदौर से। त्याचा आवाज बघितलात ना केवढाच आहे, म्हणून त्याला स्पेशल माईक द्यायला लागला आम्हाला। तो इतका मितभाषी, इतका गोड आहे, इतका शांत आहे। आमचा कॅमेरामॅन आहे, खूप टॅलेंटेड आहे आणि तो खूप काम करतो। त्याचंही नुकतंच लग्न झालंय, ते पण मला वाटतं निवेदिता सराफ रेसिपी ज्वाइन करने के बाद हो गया ना। सो तुम्हारी बीवी क्या करती है? एडिटर है वो फिल्म में। सो कैमरामैन आणि एडिटर अशी एक छान, तो अभी जो आएगा घर में नया मेहमान उसको डायरेक्टर बना दो। सो एव्हरीथिंग इन द फॅमिली, राईट? तर हा गौरव आहे इंदौरचा, त्याच्यामुळे मला वाटतं इंदौरचे लोक खान पान में बहुत रुचि रखते हैं ना, बहुत चाव से खाते हैं हर चीज। तो आज जी मी करणार आहे ना डिश ती आहे बेडमी पुरी आणि आलू की सब्जी। तो आज ये मैं तुम्हारे लिए बना रही हूँ। आणि हा पण व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे आज जरा बऱ्याच व्हेजिटेरियन डिशेस बनतायत आमचे, जरा व्हेजिटेरियन वीर खुशीत है ना। तर आज आपण बघणार आहोत बेडमी पुरी आणखीन आलू की सब्जी, जी टिपिकल हलवायाकडे मिळते अशी ती आलू की सब्जी आणि बेडमी पुरी मला तुम्हाला दाखवायची। ह्याला बऱ्याच गोष्टी लागतात, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं बापरे हे कसं करायचं, पण जर मला जमू शकतं तर तुम्हालाही जमेल, कारण मी काही कोणी ट्रेंड शेफ वगैरे अजिबात नाही। मी एक साधी गृहिणी आहे आणि मला खूप स्वयंपाक करायची आवड आहे, मला लोकांना खाऊ घालायची आवड आहे, ती माझी मी पुरी करते। आणि जर मी करू शकते तर कोणी करू शकेल स्वयंपाक असं मला वाटतं, आणि म्हणूनच तेच ह्या माझ्या चॅनलचं प्रयोजन आहे। अजून मला एक शेअर करायला आवडेल, मध्ये मी व्हिडिओज पोस्ट करू शकले नव्हते, शूटिंगमध्ये बिझी होते, माझ्याकडे माझ्या मोठ्या नणंद आल्या होत्या, त्यामुळे घरात पाहुणे होते, त्यामुळे ते सगळं शक्य नव्हतं। आणि मी परत सुरुवात केली आणि तुम्ही परत इतका सुंदर मला प्रतिसाद दिलात, इतक्या उत्साहाने माझे सगळे व्हिडिओज तुम्ही लाईक केलेत, शेअर केलेत, सबस्क्रायबर्स वाढले। आता 2,84,000 आपले सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि ही सगळी ऊर्जा मला फक्त आणि फक्त माझ्या प्रेक्षकांकडनं मिळते आणि माझ्या चाहत्यांकडनं मिळते। तर थँक्यू सो मच। असेच निवेदिता सराफ रेसिपीजच्या व्हिडिओना असाच प्रतिसाद देत राहा आणि असाच मला तुमचा पाठिंबा देत राहा। मी खूप छान छान नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवेन। तर आता बेडमी पुरीला लागणारे साहित्य आपण बघूया। पुरीचे आता दोन गोष्टी आहेत, जेव्हा आपण पहिल्यांदा पुरीचा भाग बघूया। एक त्याची पारी, त्या पारीला काय लागतं, त्या पारीसाठी आपण घेतलाय 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप रवा आणि थोडासा ओवा। नॉर्थ इंडियन बऱ्याचशा डिशेसमध्ये किंवा अगदी इंदौर साईडच्या वगैरे अशा सगळ्या त्या लोकांकडे ना ओवा घालायची खूप पद्धत आहे। हिंग आणि ओव्याचा वापर ते बऱ्याच गोष्टींमध्ये करतात, तसंच कसुरी मेथीचाही करतात। त्यात आपण घालणार थोडीशी कसुरी मेथी आणि किंचितशी कोथिंबीर। हे पारीचं साहित्य झालं आणि त्याला 2 टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत, मोहन, पण ते थंड। त्याचबरोबर आपण आता आतलं जे सारण भरायचंय त्या सारणासाठी काय लागतंय ते बघूया। त्यासाठी मी घेतलीये ही उडदाची डाळ आहे। आता ही जी डाळ आहे ना, ही मी काय असतं, उडदाच्या डाळीला खूप पावडर असते बघा, ती तुम्हाला साफ करूनच घ्यावी लागते। तर ती मी छान अशी चोळून धुवून काल रात्री अशी एका पातळ फडक्यावरती वाळत घातली होती आणि आता ती चांगली सुकली आहे। तर ही 1 कप आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण घेतलंय एक आपण मसाला करणार आहोत ह्या सारणासाठी। तो मसाला असणार आहे 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 4-5 काळी मिरी। हे थोडंसं रोस्ट करून त्याचा आपण एक ड्राय मसाला करणार आहोत। हा मसाला जर तुम्ही करून ठेवला ना अजून थोडासा जास्त, तर आपण कधीतरी कोबीची वडी करतो, मक्याच्या वड्या करतो। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मक्याच्या कणसांचे दिवस आहेत, तर मक्याच्या वड्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या सगळ्या अशा ज्या आपण वड्या करतो ना त्याच्यामध्ये हा मसाला उत्तम लागतो। अगदी अळूवडीत सुद्धा तुम्ही हा घातलात तरी तो छान लागतो, पण तो फ्रेश करावा, तो करून ठेवू नये।
तर हा एक मसाला करणार आहोत ते आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे कसुरी मेथी, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ. हळद, तिखट, मीठ हे प्रत्येक पदार्थात आपण घालतोच. तेव्हा कधीच आम्ही ह्याच्यात लिहिलं नसेल किंवा कशानंतर घालायचं कदाचित दाखवलं नसेल, तर मला वाटतं सगळे प्रेक्षक तेवढे सुजाण आहेत की पदार्थामध्ये मीठ हे असतंच, त्याच्याशिवाय पदार्थ होणंच शक्य नाही. सो हळद, तिखट, मीठ आणि ह्या गोष्टी आपण त्या सारणामध्ये घालणार आहोत. ही टिपिकल जी बटाट्याची भाजी ते करतात ना, ती खूप अप्रतिम होते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते. मी घेतलेत 6 बटाटे उकडून. जर तुम्ही 6 बटाटे घेतले तर जरा माझे टोमॅटो पण थोडे मध्यम आकाराचे, मोठे असले तरी सुद्धा चालतील. 6 बटाट्यांना 4 टोमॅटोज घ्यायचे. ते टोमॅटोज मी आपण टोमॅटोची प्युरी करायला कसे ब्लांच करतो तसं पाणी उकळून त्याच्यात ते टोमॅटो घातले आणि त्याचं साल काढून, पण मी ते मिक्सरमधनं फिरवलेले नाहीयेत. मी ते थोडे असे कट करून घेतलेत शिजलेले टोमॅटो. आपण घेतलाय 1 टेबलस्पून किसलेलं आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात. ह्याला पण आपल्याला लागणार आहे गरम मसाला, आमचूर पावडर, काला नमक, त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर, कसुरी मेथी, थोडीशी काळी मिरीची पावडर, तेजपत्ता, अशा ह्या गोष्टी आपल्याला बटाट्याच्या भाजीला लागणार आणि ऑब्व्हियसली हळद, तिखट, मीठ. तर आता हे जसं जसं करत टाकेन ना, जशा जशा मी गोष्टी घालत जाईन तसं तुम्हाला आणखीन ते कळत जाईल. तर आपण सर्वप्रथम काय करूया, तर सर्वप्रथम आपण ती कणिक भिजवूया. कारण ती भिजवून साधारणतः अर्धा तास तरी आपल्याला ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपण सारण करायला घेऊया. आपण हा घेतलाय, ही 1 कप कणिक घेतली आहे. त्यात आपण अर्धा कप मैदा घालतोय आणि अर्धा कप आपला हा साधा रवा आहे. आता जरा मीठ घालताना सगळ्यात सांभाळून घाला, कारण आपण तिन्ही गोष्टींमध्ये मीठ घालणार आहोत. आपण त्या पारीत पण घालणार आहोत, सारणात पण घालणार आहोत आणि त्याचबरोबर भाजीत पण घालणार आहोत. तेव्हा जरा मीठ थोडं आपण जपूनच वापरूया. एवढं मीठ घालूया. आणि सर्वात छान म्हणजे हा ओवा जो आहे ना, 1 टीस्पून जो आपण ओवा घेतलाय, तो ना असा हाताने असा चुरून घालायचा. छान असा एकदम असा चुरला गेला पाहिजे तो. मस्त वाचवतो ते ओव्याचं लगेच. आणि कसुरी मेथी थोडी आपण घेतोय, साधारणतः एवढी घेतली तरी हरकत नाही. कसुरी मेथी ती पण अशी चुरायची आपल्याला. कधी कधी काय होते, ती कसुरी मेथी ना थोडी सारदळली ना, समजा किंचितस तरी त्याला बाहेरच्या वातावरणामुळे ती सारदळली तर परत थोडीशी दुसरी घ्यायची. पण आता तुम्हाला ती त्याचे मोठे मोठे दाणे नाही ठेवायचे, नाहीतर ती पुरी फुटेल. पाकिट कधीशी उघडं राहिलं ना तर ती सारदळून जाते. त्यामुळे त्याचं ते हे करून जे मोठा मोठा भाग आहे तो आपण वगळून टाकूया. हा बघा, त्याचे जे मोठे मोठे आहेत ते मी काढून टाकले आणि त्याचं बारीक दाणेच फक्त ठेवले. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. मस्त सुवास येतोय त्याला ओव्याचा, कसुरी मेथीचा. आता ह्याच्यात आपण घालूया 2 टेबलस्पून तेल. एक, 2 टेबलस्पून तेल घातले आपण. आणि आता ना आपल्याला असं जरा हलके हलके पाणी घालायचं, एकदम भसाकन त्याच्यात पाणी नाही जाता कामा. तर आता मी साधारणतः हाफ कप वाला कप घेतलाय, मी त्याच्यात पाणी घेते. म्हणजे की असं मोजून घालायला पाहिजे असं नाही, पण तरी थोडं थोडं हलके हलके आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि मी थोडंसं पाणी लागलं तर ह्याच्यात काढून ठेवते. प्रथम आपण हे तेल लावून घेऊया पिठाला सगळं. आता आपण त्याच्यावर हलके हलके पाणी घालून छान ते घट्ट मळूया. आपण पुरीचं कसं मळतो तसं घट्ट मळायचंय. आणखीन एक महत्वाचं म्हणजे मी हे पाणी ना थोडं कोमट घेतलं, एकदम गरम नाही,
पण फार गार पाणी अशासाठी की आपण त्याच्यात रवा घालतोय ना, तर जरा असं कोमट पाणी घातलं तर तो रवा चांगला फुलतो. सांभाळत सांभाळत ते पाणी घातलं गेलं पाहिजे. आता बघा आपण हे ह्याच्यामध्ये ऑलरेडी अर्धा कप पाणी घातलंय आणि अजून थोडंसं आपल्याला लागणार आहे. म्हणजे आपल्या या मिश्रणाला साधारणतः पाऊण कप पाणी जाईल मोस्टली. तो रवा त्याच्यातला छान नंतर फुलतो. नंतर जर आपल्याला कडक झाली असं वाटलं तर परत थोडंसं आपण त्याच्यात पाणी घालूच शकतो. पण आपण पुरीचं जसं घट्ट पीठ मळतो ना तसं ते घट्ट मळायचंय. व्यवस्थित छान घट्ट गोळा मळला गेलाय. आता ह्याला आपण थोडंसं वरून तेल लावूया. आणि हे अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. आता बघा ही छान अशी उडदाची डाळ आपली भिजली आहे ना, ती आपल्याला ड्राय रोस्ट करायची. काही लोक ह्याला मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकतात, पण ट्रेडिशनली ते उडदाची डाळ वापरतात म्हणून मी उडदाची डाळ घेतली. आता हे छान ड्राय रोस्ट करून घेऊया. त्याला जे काही थोडंसं मॉइश्चर सुद्धा राहिलं असेल नसेल ते पण आपण सगळं काढून टाकतोय. आणि अशी साधारणतः सतत हलवत राहिलं ना तर त्याला असा एक सारखा असा रंग त्याच्यावरती येतो. किंचित व्हायला पाहिजे अजून ती झाल्याचा वास तर येऊच लागलाय, पण थोडीशी होऊ दे. ती जरा करपवायची नाही अजिबात. छान अशी गुलाबट ती झाली पाहिजे. ऑलमोस्ट डन आहे. मस्त फुलली आहे डाळ ती. झाली. छान त्याला मस्त रंग आला बघा. असं थोडासा असा सोनेरी रंग आलाय त्या डाळीला. आपली झाली आहे डाळ. साफ मॉइश्चर गेलंय त्याच्यातलं. चला आता ही डाळ आपण काढूया. आणि मी मगाशी म्हटलं तसं आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला तो एक मसाला करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम घेऊया हे धणे. 2 टेबलस्पून धणे येथे. 1 टीस्पून जिरा आहे आणि 1 टीस्पून हे आहे बडीशेप आहे. आणि त्यामध्ये आपण फक्त 5 मिरीचे कण घेतलेत बस. आता हे थोडं आपण रोस्ट करूया. जरा वास सुटेपर्यंत रोस्ट करायचं, जास्त नाही. ऑलरेडी पॅन गरम असल्यामुळे ते पटकन होतंय. बडीशेपेचा धण्याचा असा छान सुवास येईपर्यंतच रोस्ट करायचं आहे. हा मी तुम्हाला सांगते नक्की मसाला करून ठेवा घरी. खूप उपयोगाचा आहे. इतक्या गोष्टींमध्ये छान लागतो ना हा मसाला. झाला छान वास सुवास सुटला बस. एवढंच आपल्याला करायचं. सुवास सुटेपर्यंतच करायचंय, जास्त नाही होऊन द्यायचंय. आता ही छान गार झाली आहे डाळ. आता आपण ही जरा मिक्सर मधनं अशी काय म्हणूया आपण अशी भरड सारखी वाटून घेऊया. एक त्याच्यात पाणी घालायचं नाही, कोरडीच वाटायची आहे. पण एकदम पीठ नाही करायचंय त्याचं आपल्याला. थोडंसं त्याला ते दरदरा म्हणतो आपण तसं ठेवायची. हे पहा बघितलं कसं छान मस्त आपण असं थोडंसं ते जाडेपणा ठेवून एकदम काय म्हणूया आपण असं एकदम पिठासारखं नाही वाटलंय. आता हे सारण आपण करायला घेऊया. त्यात घालूया पहिल्यांदा थोडं तेल. थोडंसं हिंग घालूया. फार नाही घेते, थोडंसं हिंग. त्यात आपण घालूया ही डाळ.
आपण ऑलरेडी ती डाळ भाजली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला आता खूप नाही अशी परत भाजायची आहे, पण थोडी परत परतून घ्यायची आहे ती तेलावर. आता ह्याच्यात आपण टाकूया हळद, लाल तिखट, तुमच्या अंदाजाने टाका. करे ह्याच्यात थोडा बारीक कापलेली हिरवी मिरची पण घालतात बरेच जण, मी नाही घालत कारण आमच्याकडे अशोकला वगैरे तोंडात ती मिरची आलेली आवडत नाही म्हणून. लाल तिखट, मीठ. आता आपण पारीत पण घातलंय, ह्याच्यात पण घालणार आहोत, त्यामुळे जरा मीठ थोडं सांभाळूनच घालूया. हळद, तिखट, मीठ घातलं. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडी आमचूर पावडर. आमचूर पावडर. मग घालूया थोडा गरम मसाला. अगदीच मी जास्त नाही घेते, एवढाच घेते, एवढाच गरम मसाला घालते त्याच्यात. गरम मसाला, आमचूर पावडर. आपण त्या जो मसाला जो बनवलाय ना इथे थोडा, हा बघा, हा साधारणतः 1 चमचा घालूया. आम्ही नेहमी बनवते तसा 3-4 चमचे जास्तच बनवून ठेवलाय. हे सगळं मिक्स करत घेऊया. आता आपण ह्याच्यात घालूया थोडं काला नमक. त्याची चव जरा छान लागते. आणि ह्याला सुद्धा खारटपणा असतो, म्हणूनच तर ते खूप जरा सांभाळूनच आपल्याला टाकावं लागतं. मीठ. सगळ्या गोष्टी छान एकदा मिक्स झाल्या मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे पाणी. आता एक चवीपुरती थोडी आपण साखर, पण मग ती साखर ना मी आपली साधी नॉर्मल साखरच थोडीशी मिक्सर मधनं फिरवून घेतली, बस. जरा चवीपुरती साखर घालूया आपण. आता हे छान झालंय, सगळं मिश्रण एकत्रित झालं. तर ह्याच्यात आपल्याला घालायचंय थोडंसं पाणी. पाण्याच्या बाबतीत मला असं सांगायचंय की हे जे पाणी आहे ना, हे मी नेहमी उकळून गार केलेलं पाणी वापरते. मी कधीच कच्चं पाणी वापरत नाही म्हणजे कुठल्याच रेसिपीज मध्ये. सांभाळून घालूया. आता मी हे एक 1/3 कप घेतलंय पाणी. बघूया आपल्याला किती लागतंय त्याला. एवढंच अजून घालायला लागेल आपल्याला. सगळीकडे लागलं नाही म्हणून थोडं पाणी अजून घालते. एक त्याचे साधारणतः पिठाचा गोळा होईल तिथपर्यंत ते आपण थोडंसं फिरवत राहूया. म्हणजे ते पुरीत जेव्हा आपण भरतो ना, त्या छान पुरीला सगळं ते चिकटतं आणि तो मसाला बाहेर पडत नाही. आता हे छान एक संग झालंय बघा, असा एक मस्त गोळा झालाय तसा. आता बंद करूया आपण. आता हे थोडंसं गार होत ठेवूया. आता आपण भाजी करायला घेऊया. सर्वप्रथम घालूया तेल.
जरासं तापू दे अजून तेल. आता आपण त्यात घालूया जिरं. त्यावर घालूया थोडं हिंग. त्यात आपण घालूया हे जे किसलेलं आलं आहे ते, 2 तेजपत्ते, बारीक कापलेली हिरवी मिरची. आता यामध्ये आपण घालूया थोडं बेसन. हे मी घेतलंय 2 टेबलस्पून बेसन घेतलंय. हे बेसन जरा छान थोडं परतून घेऊया आपण. थोडा तो बेसन झाल्याचा सुवास येईपर्यंत परतून घेऊया, कारण आपण नंतर पाणी घालणार आहोत त्याच्यात ते शिजणार पण आहे. झालं ते बेसन. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया हळद, तिखट. हे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आहे, त्यामुळे त्याला मी जरा जास्त घालते, कारण माझ्या या तिखटाला फार तिखटपणा नाहीये, रंग जास्त आहे म्हणून. तुम्हाला कितपत तिखट ती भाजी करायची आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घाला, कारण आपण ह्याच्यात ऑलरेडी बारीक कापलेली हिरवी मिरची पण टाकलेली आहे. तेलावरतीच असं ते तिखट घातलं की त्याला सुंदर त्याचा हे पण येतो, रंग पण येतो. आता आपण घालूया थोडं मीठ. कारण आपण परत थोडंसं काला नमक पण घालणार आहोत त्याच्यात. आता घालूया 1 चमचा आमचूर पावडर. आपण टोमॅटोही घालणार आहोत, तरी आपण आमचूर पावडर घालतोय. काला नमक सुद्धा थोडं आंबट असतं, पण तरी त्या सगळ्याची एकत्रित चव खूप छान लागते. पण काला नमक घातलंय. आता आपण घालूया थोडा गरम मसाला. आता घालूया ही नुसती धणे पावडर आहे. आपण जिरं फोडणीत घेतलंय, त्यामुळे आपण ती धणे पावडर घेतली आहे. आता या सगळ्यात आपण घालूया हे आपण असे बारीक करून घेतलेले टोमॅटो. आता एक महत्वाचं आहे, म्हणजे हे टोमॅटो आपल्याला चांगले शिजू द्यायचे. आपण शिजवून घेतले तरी पण ते टोमॅटो असे वेगळे ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये दिसता कामा नये. पण तरीही मला पर्सनली ह्याच्यामध्ये प्युरी घालायला नाही आवडत. प्युरीपेक्षा मला हे असं घालायला जास्त आवडतं. काही लोक ह्याच्यात टोमॅटोची प्युरी करून घालतात. आपण त्याच्यात घालूया थोडं पाणी. पहिल्यांदा हे थोडे टोमॅटो मला शिजू द्यायचे. एकजीव झाले पाहिजेत. आय डोंट नो, ती मिक्सर मधनं फिरवलेल्या प्युरीपेक्षा ह्याची चव जरा जास्त चांगली लागते. फक्त ते मिक्स होऊन गेले पाहिजेत त्याच्यात. आपण एक थोडं झाकण ठेवलं तर ते होऊन जातील. ऑलरेडी तसे शिजलेलेच आहेत टोमॅटो. ऑलरेडी त्याच्यामध्ये बेसन पण घातलेलं आहे. अजून घालूया आपण पाणी. थोडं 1 सेकंद झाकण ठेवून आपण ते शिजून घेऊया टोमॅटो. छान मिक्स झालंय ते सगळं. त्याचं ते बेसन पण जरा शिजू द्यायला पाहिजे आपल्याला. मला असं वाटतं आपण अजून एक त्याला उकळी घेऊया 1 मिनिटासाठी. त्यात आपण तोपर्यंत घालूया कसुरी मेथी. आणि घालूया अजून थोडं पाणी.
कारण आपल्याला ह्याच्यात नंतर घालायचे बटाटे. बटाटे ते सगळं पाणी शोषून घेतं आणि ही भाजी अशी पातळ सारखीच असते, म्हणजे ती अशी एकदम भाजी भाजी नसते, बटाट्याची पातळ भाजीच असते ती. त्यामुळे आपण थोडंसं अजून ह्याला उकळी फुटून देऊया. मस्त झालंय ते. आता आपण एक काम करूया, हे जे बटाटे आहेत ना हे त्याच्यामध्ये कापून नसतात टाकायचे, हे असे चुरून टाकायचे असतात. कधीही बटाटे कापायचे नाही, ही पद्धतच अशी याची. हे छान सगळं उकळू देऊया आपण. त्याच्यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर. जर खूप थिक होते असं वाटलं तर त्याच्यात परत आपण पाणी घ्या. ह्याच्यासाठीच मी ते जे पाणी आहे ते नेहमीच उकळून गार झालेलं पाणी वापरते. आपण थोडंसं अजून मला असं वाटतं पाणी घालूया, कारण त्याला एक अजून उकळी फुटायला द्यायला पाहिजे. बस, एव्हरीथिंग इज डन. आता जस्ट आपल्याला फक्त ती उकळायला द्यायची आहे, बाकी एव्हरीथिंग इज डन. मस्त दिसतीये, मस्त झाली असं वाटतंय. तर तयार आहे आपली बटाट्याची पातळ भाजी, जी आपल्याला पुरी बरोबर सर्व करायची. आपण पुऱ्या करायला घेऊया. बघा आपली कणिक मस्त भिजली एकदम. आता आपण ह्याच्या लाट्या करूया. हे बघा, हे असे छान असे वळून आपण त्याचे पेढे करून घेतलेत. आता हे आपण इथे असे थोडा वेळ झाकून ठेवूया. आता साधारणतः हा गोळा आहे ना, ह्याच्या निमपटीने आपल्याला हा पण एक गोळाच बनवायचा आहे, म्हणजे जरा सोपं जातं. आपण हे झाकून ठेवलं तर साधारणतः अंदाज बघा, हा गोळा आहे त्याच्यापेक्षा हा छोटा झाला पाहिजे असा हा बघा, कारण त्याच्यामध्ये पूर्णासारखा आपल्याला तो भरायचा आहे. असे हे छोटे छोटे गोळे करून घेऊया. एकदा परत तो छान असा गोळा घट्ट हे करून घ्यायचा ना, तर त्याला खूप हे पडतं. आता ह्याची ना अशी वाटी करायची आहे. अशी वाटी केली ना डीप, की त्याच्यामध्ये आपण हे जे गोळे केलेत त्यातला असा हा एक गोळा आपण भरूया, पुरणपोळीचा भरतो तसा, आणि सगळ्या बाजूनी ते हे असं बंद करूया. हा आतच राहायला पाहिजे मसाला, बाहेर अजिबात येता कामा नये. हाताने अशी ती छान अशी दाबून घ्यायची पहिल्यांदा. आणि ह्याला हे अजिबात पिठावर लाटायचं नाही, कारण ते पीठ मग ते तेलात मिक्स होतं आणि मग ते बरोबर नाही होत. त्यामुळे आपण ती तेलावरच लाटायची. थोडंसं असं तेल लावूया आणि पुरी लाटतो तशी जरा साईडने हे करत ती पुरी लाटूया. तो मसाला फक्त बाहेर येणार नाही याची काळजी घेऊया. आणि आपण नेहमी आपल्या पुऱ्या लाटतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी ही पुरी जाड ठेवूया आपण. काठाकाठाने अशी लाटून घेतली ना, ती बरोबर होणार.
ही आपण जरा 1 मिनिट या साईडला ठेवूया. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. हे बघा, परत वाटलं तर किंचित ना हाताला थोडंसं असं तेल घ्यायचं आणि त्याच्यावर तिथे मळायचं, म्हणजे ते ना स्मूथ होतो बॉल तो. आता आपण ह्याची परत एक वाटी करतोय. अशी छान वाटी करायची त्याची. आणि मग तो गोळा त्याच्यात भरायचा, हा जो छोटा आहे तो, आणि सगळ्या बाजूने ती बंद करायची वाटी. हे आतमध्ये राहिलं पाहिजे, दाबून टाकायचं आतमध्ये ते. परत थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यावरती ती पुरी लाटायची. जरा थोड्या साईड्सनी लाटायची ती पुरी. जरा ती हलक्या हाताने लाटावी लागते बघा. थोडासा माझा हात जास्त प्रेस झाल्यावरती ती क्रॅक होऊ शकते, कारण त्यात आपण काहीतरी भरलेलं आहे म्हणून. आता आपण हे तळायला घेऊया. अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि मग हे तळायला घेऊया. हे झालंय का बघूया आपण तेल आधी. वरती आलं म्हणजे झालंय. थोडीशी पुरी फुगवूया. मस्त फुगली पुरी आणि अजिबात मसाला त्याच्यातनं बाहेर आला नाही. एका बाजूने ती चांगली होऊन देऊया. अशी दोन्ही बाजूनी छान ती खरपूस तळून द्यायची. आपण फार तेल एकदम खूप असं गरम नाही करायचं. साधारणतः मीडियम फ्लेम वरती ती पुरी तळली गेली पाहिजे, म्हणजे ती आतून छान शिजते. हे पहा, हा रंग त्याचा आला पाहिजे. बघा मस्त फुगली पुरी. मला तुम्हाला दाखवायची की ती आतून कशी दिसते, अशी कुरकुरीत झाली. आणि ते जे आपण सारण घातलंय ना ते बघा कसं लागलंय. बघा पूर्ण आतमध्ये बघित लागलंय त्याला, ते बघित. ह्याच्यासाठी ती आपल्याला मंद थोड्याशा तेलात शिजवायची. आतून मस्त शिजलंय हे बघा. अशी कुरकुरीत खुसखुशीत झालीये पुरी. तयार आहे आपली बेडमी पुरी आणि बटाट्याची पातळ भाजी, म्हणजेच आलू की सब्जी विथ बेडमी पुरी. तुम्ही करून बघा, मुलांना इतकी आवडेल. आणि मुख्य म्हणजे आज ही रेसिपी करताना मी मुद्दामून त्याच्यात अजिबात लसूण घातला नाही, कांदा घातला नाही. खरं कांदा नाहीच जात, पण लसूण जातो भाजीमध्ये. पण मी तो मुद्दाम घातला नाही. सणासुदीचे दिवस आले आहेत, गणपती असणार आहेत. अशा वेळेला जर आपल्याला काहीतरी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करायचं असेल, जे कांद्या लसता शिवायचं असेल, तर ही रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगाची पडेल. सगळ्यांना खूप आवडेल. आणि मस्तपैकी तुम्ही पाहिजे तर ते जो आतलं जे सारण आहे ते आदल्या दिवशी करून ठेवू शकता, मग घाई होणार नाही. आणि मस्त बटाट्याची पातळ भाजी आणि बेडमी पुरी तुमच्याकडच्या पाहुण्यांना नक्की आवडेल. माझे एपिसोड्स बघत राहा, मला प्रोत्साहन द्या. लवकरच मला 5 लाख सबस्क्रायबर्स करायचे आहेत आणि ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये. बघत राहा अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी निवेदिता सराफ रेसिपीज. आणि हो, सर्वात मुख्य म्हणजे बेल आयकॉनवरती हिट करायला विसरू नका.